सर, ते आपले संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे किती सर्वसाधारण सभा होते? आज आमची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेची झाली. हां संस्थेचे संस्थापक रावसाहेब काळे हां ते विद्यापीठात नोकरीला असताना 1992ला त्यांनी संस्थेची स्थापना केली. बरं 1992ला ते विद्यापीठात जेव्हा नोकरी करायची हां तेव्हा विद्यापीठात त्यावेळेला ज्या कर्मचाऱ्यांना बाहेरून सावकार कर्ज द्यायचे आणि पगाराच्या दिवशी तिथं उभं राहायचे वसुलीसाठी, हो त्याचा विचार करून त्यांची अडचण दूर करायची म्हणून त्यांनी ह्या संस्थेच्या अनुषंगाने पाऊल उचललं. हां आणि सुरुवातीपासून त्यांचा मित्रपरिवाराने त्या अनुषंगाने 92पासून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं संस्थेची भरभराटीचा निर्णय घेतला. बाजूला जे सगळे संचालक आहेत देगावकर सर विद्यापीठातले, आमच्याशी जवळजवळ 40% सभासद विद्यापीठाशी निगडीत आहे. हो आणि संस्थापकांनी ज्या वेळेला संस्था स्थापन केली आणि जपली 2011ला त्यांनी स्वतःच्या सगळ्या आयुष्याची पुंजी म्हणजे रिटायरमेंट नंतर त्यांनी जी जमलेली पुंजी असेल किंवा त्यांचं स्वतःचं राहतं घरसुद्धा संस्थेला गिफ्ट बक्षीसपत्र करून दिलं. आज आमची सुसज्ज इमारत आहे पन्हाळा नगरमध्ये संस्थेची आणि 45 कोटीचा बिझनेस या आर्थिक वर्षात झालेला आहे. एकूण किती सभासद आहे आपल्या बँकेत? आता सध्या आमचे 1485 सभासद आहेत. हां 1485 सभासद आहेत शहरात. हां एकच शाखा आहे. बरं. तो चांगल्या प्रकारे आम्ही या ठिकाणी चालवतो. मागच्याच किती किती भाग भांडवल होतं यावर्षी? आमचं भाग भांडवल होतं 17 कोटीचं. यावेळेला 19 कोटीचं भाग भांडवल आहे. छोटं पण चांगलं चालावं या उद्देशाने आपण चालवतो. खूप चांगल्या पद्धतीनं सभासदांचे आमचे व्यवहार आहे. बरं. अजून कर्ज वसुली किती केली? अजून वाटप किती? नेट एनपीए 0%, ग्रॉस एनपीए असलं तरी 100% तरतूद केलेली. ठेवीदारांचा 1 रुपयाची तरतूद देय व्याज असेल सुरक्षिततेचा विचार केलेला आहे संचालक. आमचं संचालक मंडळ याच्यात कुठेही म्हणजे अगदी बैठक भत्तासुद्धा घेत नाही. एकदम निष्क्रियपणे सेवा निस्वार्थपणे काम करते संस्थेचा. कमीत कमी किती व्याज देतात आपल्या व्याज? अजून कर्ज वाटप करता जास्त किती? कर्ज वाटपाचे व्याजदर आमच्या तारणी कर्जाला 14% आणि विना तारणी कर्जाला 16% व्याजदर आहे. तो व्याजदर मंथली रिड्युसिंग आहे. म्हणजे जसे इतर खाजगी बँका सांगतात व्याजदर 9% आणि ते फ्लॅट रेटने आकारणी करतात, तसं नाही. ज्या या महिन्यात मुद्दल कमी झालं तर शिल्लक राहिलेल्या मुद्दलावरच व्याज लागतं. अभी शहर में पिछले साल एक दो ऐसी घटना हुई जो पत संस्था है बंद हो गई, लोगों के पैसे अटक गए, मिल नहीं रहे पैसे. आपकी संस्था कितनी सेफ है और आपका मैसेज क्या है लोगों को, आपके साथ कैसे जुड़ना चाहिए? कैसा है कि सभासद लोगों ने ऐसा ये देखना है कि डायरेक्टर्स कौन है, चेयरमैन कौन है, संस्था चलाने वाले विश्वस्त कैसे टाइप के हैं. इससे सब संस्था का ट्रांजैक्शन और श्योरिटी ये रहती है. ज्या वेळेला संचालक मंडळ निस्वार्थपणे काम करत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवून ठेवीदार येतात, सभासद येतात. सध्या RBIनं जे पतसंस्थांना बंधनं घातलेली आहेत, ओपन बँकिंगचं लायसन पतसंस्थांना नाही, परंतु तुम्ही फक्त सभासदांशी व्यवहार करावेत. सभासदांच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही त्यांना सभासदांनाच कर्ज द्यावे. तर सभासद होताना विश्वस्ताकडे पाहून लोकांनी यावं. आणि संचालक मंडळाने सुद्धा, आता तुम्ही विचारलं शहरात ज्या घडलेल्या घटना, निश्चित म्हणजे ठेवीदार सामान्य माणसं नागरिक हे स्वतःच्या कष्टाचं पैसे त्या ठिकाणी गुंतवतात. त्या पैशाचा दुरुपयोग संचालकांनी करू नये हे नक्की. आणि तेच संचालकांनी जर पाळलं तर संस्था ठेवीदारांना कधीही अडचणीत आणू शकणार नाही. ठेवीदार कायमस्वरूपी सुरक्षित राहतात. सभासद होण्यासाठी गेल्या वर्षभरात जे शहरात घडलेल्या घटना आहेत तर त्याच्यातून आमच्या ठेवीदार अजिबात विचलित झालेले नाही. आमच्याकडे 1400 ठेवीदार आहेत. 1400पैकी 14 लोक सुद्धा आमच्याकडे ठेव परत मागायला आले नाही. वर्तमानपत्रात बातम्या आल्या असतात. आणि उद्या जर माझ्याकडे आमचे ठेवीदार आले 75 ते 80% ठेवीदारांना मी एका दिवसात पैसे देऊ शकतो. अशी आमच्या संस्थेची आर्थिक शक्ती आहे. सभासद होण्यासाठी किती? सभासद होण्यासाठी नियमाप्रमाणे 4200 रुपये सभासद शुल्क आणि त्या दृष्टिकोनातून जे आहे ते काही आहे. किती वर्षानंतर त्याला लोन शहरातला जो सभासद झाल्यानंतर किती वर्षात त्याचे लोन त्याला दिलंच जातं असं काही नाही. त्याची शहरातली स्थावर मालमत्ता असेल, स्वतः त्याची गरज काय आहे, त्याचं उत्पन्न काय आहे आणि त्याचं त्या उत्पन्नाच्या अनुषंगाने विचार करून नंतर कर्जाचा विचार. आपलं नाव आणि कोणी कोणी आपल्या सोबत आहे त्यांचं नाव.
मी आबासाहेब देशमुख संस्थेचा कार्यकारी संचालक, हां. डॉक्टर देगावकर संस्थेचे उपाध्यक्ष, बरं. दाभाडे साहेब हां. संस्थेचे संचालक आहेत, हां. जमदडे साहेब संस्थेचे संचालक आहेत, हां. शिल्लक सर शेवटचे शिक्षक आहेत, गेल्या 20 वर्षापासून आमच्याकडे संचालक आहेत, हां. आणि विद्याधरजी साखरे हां. हे गेल्या 15 वर्षापासून संस्थे संचालक आहेत, विद्यापीठात असल्यापासून सभासद आहेत. बरं. ओके, थँक्यू. थँक्यू.